हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू VS व्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप सगळे मजेत असाल. तर खूप दिवस झाले आमच्या फ्रीजमध्ये आवळे पडून होते, तर म्हटलं चला आज आवळ्याचा मुरब्बा तयार करूयात. तर चला मग पाहूयात की आवळ्याचा मुरब्बा कसा बनवते. तर इथे घेतलेले आहेत मी 7 आवळे. तर यांना मी आता उकडून घेणार आहे. तर कढईमध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि यांना आपण एक 10 ते 15 मिनटं उकडून घेणार आहोत. तर 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि आपले आवळे छान प्रकारे उकडलेले आहेत. तर बघू शकता किती मऊ झालेत आवळे, कारण त्याच्या पाकळ्या वगैरे ऑटोमॅटिक साईडला निघत आहेत. तर यांना मी सर्व आता कट करून घेते. तर कट करून झाल्यानंतर लगेच कढईमध्ये घातल्यात त्या आणि त्यानंतर आपण घालणार आहोत 1 वाटी साखर. तर साखर आपण असंच विरघळून घेणार आहोत. एक 5 मिनटं असंच हलवत राहायचं कंटिन्यू, कारण ते खाली लागणार नाही म्हणून. तर आपल्याला एक 10 ते 15 मिनटं पूर्ण असा आवळा शिजून घ्यायचा आहे, कारण पाणी वगैरे घालायचं नाही आहे याच्यामध्ये. थोडंही पूर्ण आपल्याला साखरेमध्ये शिजून घ्यायचं आहे. तर एक 15 मिनटं झालेली आहेत आणि आवळा व्यवस्थित शिजलेला आहे. हे बघू शकता, पूर्ण साखरेला ब्राऊन कलर आलेला आहे. तर गॅस मी बंद केलेला आहे आता. तर आवळ्याचा मुरब्बा तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.